नमस्कार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाबद्दल बोलताना एक कलम खूप महत्त्वाचं ठरतं, ते म्हणजे कलम 11. हे कलम आपल्या गावातल्या निवडणुका कधी आणि कशा घ्यायच्या हे ठरवतं. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे आपल्या गावच्या लोकशाहीचं एक वेळापत्रकच आहे. चला तर मग हे कलम नेमकं काय आहे ते सविस्तर समजून घेऊया. तर आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी हे कलम 11 नेमकं काय आहे, मग पंचायतीचा जो ठरलेला कार्यकाळ असतो तो बघू, आणि समजा वेळेआधीच निवडणुका घ्यायची वेळ आली तर काय नियम आहेत, याशिवाय काही इतर महत्त्वाचे नियम, आणि शेवटी हा कायदा इतका महत्त्वाचा का आहे हे सगळं आपण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. कलम 11 म्हणजेच निवडणुकीचं वेळापत्रक. खरं तर हा आपल्या गाव पातळीवरच्या लोकशाहीचा कायदेशीर पाया आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण याच कलमामुळे निवडणुका वेळेवर होतात आणि गावाचा कारभार व्यवस्थित चालतो. आता ही जी माहिती आहे ना, ही आपण थेट कायद्याच्या पुस्तकातूनच घेतली आहे. इथे अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की प्रत्येक पंचायतीची निवडणूक एका ठराविक वेळेतच पूर्ण झाली पाहिजे. म्हणजे यात काही इकडे तिकडे करायला वाव नाही, कायद्यानेच ही वेळ ठरवून दिली आहे. बरं, आता पुढचा मुद्दा बघूया, पंचायतीचा नियमित कार्यकाळ. यातला एक अगदी सोपा पण खूप महत्त्वाचा नियम आहे, तो म्हणजे एकदा निवडून आलेली ग्रामपंचायत किती वर्ष काम करते. तर हा कार्यकाळ म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा तो अधिकृत वेळ आहे ज्यासाठी आपण निवडून दिलेले प्रतिनिधी आपल्या गावाचा कारभार पाहतात. आणि हो, कायद्याने याची मुदत अगदी स्पष्टपणे ठरवून दिली आहे. आणि तो कालावधी आहे 5 वर्ष. हो, कायदा प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 5 वर्षांचा कार्यकाळ निश्चित करतो. यामुळे होतं काय की कारभारात एक प्रकारची स्थिरता येते आणि लोकशाहीची जी प्रक्रिया आहे ती न थांबता नियमितपणे चालू राहते. पण विचार करा, नेहमीच सगळं ठरल्याप्रमाणे होतं असं नाही. समजा एखादी पंचायत 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्णच करू शकली नाही, म्हणजे ती विसर्जित झाली, मग काय? अशा वेळी कायद्यात काय तरतूद आहे? चला तेच पाहूया. हे बघा, इथे कायद्यातलं तेच कलम आहे जे आपल्याला सांगतं की पंचायत वेळेच्या आधी विसर्जित झाली तर पुढे काय करायचं. हा या कायद्याचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे, कारण तो अशा अनपेक्षित परिस्थितीत आपल्याला मार्ग दाखवतो. तर नियम असा आहे की जर एखादी ग्रामपंचायत विसर्जित झाली तर जास्तीत जास्त 6 महिन्यांच्या आत नवीन निवडणूक घेणं बंधनकारक आहे. कशासाठी? तर गावातला कारभार पुन्हा लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी. पण थांबा, या 6 महिन्यांच्या नियमाला एक खूप महत्त्वाचा अपवाद आहे आणि तो समजून घेणं गरजेचं आहे. आणि तो अपवाद म्हणजे, समजा विसर्जित झालेल्या पंचायतीचा मूळ कार्यकाळ संपायला फक्त 6 महिन्यांपेक्षा कमी वेळ शिल्लक होता, म्हणजे समजा 4 किंवा 5 महिने बाकी होते, तर मग तेवढ्या छोट्या कालावधीसाठी पुन्हा निवडणूक घेण्याची, तो सगळा खटाटोप करण्याची गरज नाही असं कायदा म्हणतो. बरं, मुख्य वेळेच्या नियमांशिवाय कलम 11 मध्ये अजूनही काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत. या तरतुदींमुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अगदी सुरळीतपणे पार पडते. यामधले काही महत्त्वाचे नियम थोडक्यात पाहूया. पहिलं म्हणजे निवडणुका घेण्याची सगळी जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची असते. दुसरं, एखाद्या सदस्याची जागा रिकामी झाली आणि पंचायतीचा कार्यकाळ संपायला 6 महिन्यांपेक्षा कमी वेळ उरला असेल तर तिथे पोटनिवडणूक होत नाही. तोच नियम इथेही लागू होतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आताच्या काळानुसार हा कायदा इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीला म्हणजे EVM ला सुद्धा परवानगी देतो. आतापर्यंत आपण सगळे नियम पाहिले, पण या सगळ्या नियमांच्या मागे एक मोठा विचार आहे. हे कलम 11 इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? या नियमांमुळे नक्की काय साधलं जातं? तर याचं महत्त्व असं आहे की हे नियम आपल्या गावात लोकशाहीची प्रक्रिया कधी खंडित होऊ देत नाहीत. ते एक सातत्य टिकवून ठेवतात. यामुळे होतं काय की गावात कधी नेतृत्वाची पोकळी निर्माण होत नाही आणि लोकांना त्यांचे निवडून दिलेले प्रतिनिधी नेहमी कारभारासाठी उपलब्ध असतात. थोडक्यात गावगाडा थांबत नाही. आणि या सगळ्या माहितीच्या शेवटी एक महत्त्वाचा विचार मनात येतो. निवडणुकांचे हे स्पष्ट आणि वेळेवरचं वेळापत्रक केवळ एक प्रक्रिया नाहीये, ते नागरिकांना एक प्रकारचं बळ देतं आणि आपल्या स्थानिक लोकशाहीचा पाया आणखी मजबूत करतं, नाही का?